गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल सर अब्दुल सत्तार खान. 10th मराठी अक्षर भारती भाषा अभ्यास व्याकरण कृती 2024 के लिए गेस है. चलिए शुरुआत करते हैं. पुढील ओळीतील अलंकार ओळखा. लहानपणात देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. पर्वतीच्या पायथ्याशी पंढरीने पांढरा पक्षी पाहिला. पहिला आहे यमक अलंकार, दुसरा आहे अनुप्रास अलंकार. दुसरा पुढील ओळीतील अलंकार ओळखा. अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांसाठी जणू देवदूतच. दुसरा, अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांना देवदूतासारखा वाटतो. पहिला आहे उत्प्रेक्षा अलंकार, दुसरा आहे उपमा अलंकार. पुढील प्रश्न आहे कृती सोडवा. चारही वाक्य प्रकारातील वाक्यांचे नमुने लिहा. विधानार्थी वाक्ये माझी शाळा घराजवळ आहे. प्रश्नार्थी वाक्ये तुझी शाळा कुठे आहे. आज्ञार्थी वाक्ये नियमित शाळेत जा. उद्गारार्थी वाक्ये किती मोठी आहे तुझी शाळा. दुसरा आहे पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा. मुलांनो रांगेत चला. आज्ञार्थी वाक्ये. तुला पेढा आवडतो का. प्रश्नार्थी वाक्ये. माझ्या घराजवळ झाड आहे. विधानार्थी वाक्ये. अरे अरे रे, पायाला किती लागले तुझ्या. उद्गारार्थी वाक्ये. पुढील प्रश्न आहे पुढील शब्दांतील सामान्य रूप ओळखा. कार्यक्रमाला, कार्यक्रमा. दिवसात, दिवसा. बांगड्यांचा, बांगड्या. स्त्रियांनी, स्त्रिया. पुढील वाक्यप्रचारापुढे दिलेल्या अर्थापैकी योग्य अर्थ लिहा. गमावून बसणे, हरवणे, सोसणे. चक्कर मारणे, फेरफटका मारणे, भोवळ येणे. उसते लाभणे, राग येणे, वेळ मिळणे. याचं उत्तर आहे गमावून बसणे, हरवणे, चक्कर मारणे, फेरफटका मारणे, उसते मिळणे, वेळ मिळणे. पुढील शब्द शुद्ध स्वरूपात लिहा. मंजूळ, दुःख, चिंतन, विचार. मंजूळ, चिंतन, दुःख, विचार. भाषा अभ्यास विभाग प्रश्न चौथा. व्याकरण घटकावर आधारित कृती. प्रकार. पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा. वा, धनश्री किती छान काढलेस हे चित्र. अभिषेक झालाय का तुझा अभ्यास. पहिला आहे वाक्य रूपांतर केला. कंसातील सूचनानुसार वाक्य रूपांतर करा. अरेच्या किती बर हा विसराणू. विधानार्थी वाक्ये. श्रुती तुला कमी अभ्यास करून चालणार नाही. होकारार्थी करा. वाक्यप्रचार. पुढील कोणत्याही दोन वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. मोठं भारमास चढणे, अंगावर सरसरून काटा येणे, पर्वणी असणे. पहिल्याचं उत्तर आहे उद्गारार्थी वाक्य, दुसरं आहे प्रश्नार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य हा खूपच विसराळू आहे. दुसरा आहे होकारार्थी वाक्य. श्रुती तुला खूप अभ्यास करावा लागेल. मुठभर मास चढणे, अर्थ स्तुती हुरळून जाणे. वाक्य सरांनी वर्गात सर्वांसमोर अभिषेकचे कौतुक केल्यामुळे त्यांच्या अंगावर मुठभर मास चढले. दुसरा आहे अंगावर सरसरून काटा येणे, अर्थ भीतीने शहारणे. जंगलामध्ये समोरच भला मोठा अजगर पाहून मुलांच्या अंगावर सरसरून काटा आला. तिसरा आहे पर्वणी असणे, अर्थ आनंदमय काळ मिळणे. मे महिन्याच्या सुट्टीत आजोळी निळ्या बंगल्यावर जाणे म्हणजे हेमंतासाठी पर्वणी असायची. भाषिक घटकावर आधारित कृती आहे. शब्द संपत्ती. पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. गाठोडे, कष्ट. उद्धट, ठळक. विरुद्धार्थी शब्द लिहा. उद्धट, ठळक. लिंग बदला. मांजर, वृद्ध. वचन बदला. पाऊल, झोडपे. पहिलेचं उत्तर आहे मांजर, बोका, वृद्ध, वृद्धा. पाऊल, पावले, झुडपे, झुडूप. गाठोडे, बोचके, कष्ट, मेहनत. उद्धट, नम्र, ठळक, फिकट. लेखन नियमानुसार लेखन. पुढील वाक्य लेखन नियमानुसार लिहा. काका हे एक शास्त्रीय सत्य आहे. ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो. विरामचिन्ह. पुढील वाक्यांतील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा. कृपा किती छान गायलीस. तुम्ही कोण आहात. काका हे एक शास्त्रीय सत्य आहे.
दुसरा ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो? तिसऱ्याचा पहिला आहे स्वल्पविराम उद्गार चिन्ह, दूसरा है दुहेरी अवतरण चिन्ह प्रश्न चिन्ह। उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा। अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी। खुदा हाफिज़।